प्रभाग क्रमांक 8 ब च्या शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार सोनाली सोनवणे ह्या उमेदवारी मागे घेण्यासाठी गेल्या होत्या। यावेळी त्यांना शिवसेना शिंदे गटाचे महानगर प्रमुख संजय वाल्हे तसेच इतर पदाधिकाऱ्यांनी उमेदवारी मागे न घेण्यासाठी विनवण्या करत अडवलं। या संपूर्ण प्रकरणाचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला। या घटनेबाबत निवडणूक आयोग काय निर्देश देते याकडे साऱ्यांचं लक्ष लागलंय। अमरावती शहराचा विकास होईल, त्यामुळे निश्चितच अमरावतीची जनता भाजपसोबत राहील। अमरावती महानगरपालिकेवर भाजपची सत्ता पूर्ण बहुमताने येईल याचा मला विश्वास आहे, असा विश्वास प्रचाराच्या वेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला आहे। जालन्यात भाजपच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी पहिला महापौर भाजपचा व्हावा अशी प्रार्थना केल्याचं रावसाहेब दानवेंनी म्हटलंय। बबनराव लोणीकर आणि कैलास गोरंट्याल सुद्धा प्रचाराच्या शुभारंभाला उपस्थित होते। पनवेलमध्ये भाजपकडून बंडखोर उमेदवारांचं 6 वर्षांसाठी निलंबन करण्यात आलंय। खारघरमध्ये बंडखोरी केलेल्या उमेदवारी अर्ज दाखल करून पक्ष शिस्तीचा भंग केल्याबद्दल निलेश वाविस्कर, गीता चौधरी आणि कोमल शिंदेचं भाजपनं निलंबन केलंय। नगरसेवक झाला की तो ऐकत नाही, माझा कार्यक्रम तसाच झाला होता, त्यामुळे नगरसेवकांना हात जोडून विनंती, आलेल्याशी गोड बोला, काम हो अथवा ना हो। नगरसेवक निवडून देणाऱ्याला नंतर बघतही नाही, परंतु जे डोक्यावर घेतात तेच खाली आपटतात, हे लक्षात ठेवा, असं म्हणत मंत्री गुलाबराव पाटलांनी नगरसेवकांना मार्गदर्शन केलं। उद्धव ठाकरे यांच्यासोबत कोणताही नेता का टिकत नाही, पक्ष सोडून का जातात, हे स्वतः त्यावेळी राज ठाकरे यांनी म्हटलं होतं, असं म्हणत योगेश कदम यांनी ठाकरे बंधूंवर टीका केली आहे। मुंबई पालिकेच्या सत्तेसाठी दोघे एकत्र आले, त्यांच्या जाहीरनाम्यानं आम्हाला काही फरक पडणार नाही, असंही योगेश कदमांनी म्हणत हल्लाबोल केला। ठाकरे बंधूंचा वचननामा प्रसिद्ध झाला, यावर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी टीका केली आहे। भाजप जे करते ते पूर्ण करतं, त्यांचे जाहीरनामे कागदावर असतात, आताचाही कागदावर असेल, अशी टीका केली आहे। धुळे महानगरपालिकेच्या भाजप उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी फोडलाय। शहरातील ग्रामदैवत श्री आई एकविरा माता मंदिरामध्ये भाजपच्या सर्व उमेदवारांच्या आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये प्रचाराला सुरुवात झाली। 101 नारळ फोडून प्रचाराला सुरुवात झाली। एकनाथ शिंदे यांची साधारण 12 तारखेला नाशिकमध्ये सभा होणार आहे। खासदार श्रीकांत शिंदे, मंत्री गुलाबराव पाटील, उदय सामंत हे देखील येतील, असं नियोजन करण्यात येणार आहे। तर नाशिककरांचा सर्वांगीण विकास हा आमचा नारा असणार, अशी ग्वाही दादा भुसेंनी दिली आहे। ठाकरे गटाच्या माजी महापौर शुभा राऊळ यांनी ठाकरे गटाचा राजीनामा दिलाय। पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केलाय। आता राऊळ कोणत्या पक्षात प्रवेश करतात याकडे अनेकांचं लक्ष आहे। मनसे नेते अमित ठाकरे सोलापूर दौऱ्यावर आहे। राजकीय वादातून हत्या झालेल्या बाळासाहेब सरवदे यांच्या निवासस्थानी अमित ठाकरेंनी सांत्वनपर भेट घेतली आहे। यावेळेस मोठ्या प्रमाणात मनसेचे कार्यकर्ते उपस्थित होते। नील सोमय्या यांनी अनेकांना दमदाटी केली, असा आरोप ठाकरे गटाचे नेते दिनेश जाधवांनी केला। हा वॉर्ड हवा होता, तो राष्ट्रवादीला हवा होता, काहीतरी गडबड होईल असं वाटत होतं, म्हणून अपक्ष अर्ज भरला होता, असं दिनेश जाधव यांनी विधान केलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज विदर्भातील अमरावती, चंद्रपूर या ठिकाणी त्यांनी रोड शो केला, तर अकोला येथे सभा घेणार होते। मराठवाड्यातील जालना, संभाजीनगर, परभणी, नांदेड येथेही प्रचार करणार आहे, अशी माहिती मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली। भाजपच्या मुंबईतील वॉर्ड क्रमांक 173 मधील शिल्पा दत्ता केळुसकर यांना अखेर भाजपचं अधिकृत चिन्ह देण्यात आलंय। केळुसकर यांचा उमेदवारी अर्ज बाद करावा अशी मागणी निवडणूक आयोगाकडे करण्यात आली होती, मात्र आयोगानं एबी फॉर्म वैध ठरवत केळुसकरांना भाजपचं कमळ हे चिन्ह मंजूर केलं। ठाकरे बंधूंच्या हस्ते संयुक्त वचननामा प्रकाशन पार पडलं। शिवसेना भवनात प्रकाशन सोहळा झाला। हा महाराष्ट्र आहे, इथे मराठीच महापौर होणार, असं वक्तव्य राज ठाकरेंनी केलंय। उद्धव ठाकरेंनी या देशातील सर्वात मोठा भ्रष्टाचार केला। 1,46 कोटींचा स्कॅम सर्वात मोठा नाहीये, 3 लाख कोटींचा भ्रष्टाचार केलाय। महालक्ष्मीचं कोविड सेंटर हे बिल्डरसाठी उभारण्यात आलं होतं। बॉडी बॅग, पीपीई किट काहीच नाही सोडलं, सगळीकडे ठाकरेंनी भ्रष्टाचार केला, असा हल्लाबोल अमित साटम यांनी केला आहे। एकच नारा नारायण राणे अशा आशयाचे बॅनर तळकोकणात मुंबई गोवा महामार्गावर महाराष्ट्राच्या सीमेवर बांदा येथून कणकवलीपर्यंत झळकले। सर्व राणे समर्थक एकवटले असून बांदा ते कणकवली शक्ती प्रदर्शन करण्यात आलं।
आम्ही साधी साधी कामं केली, होर्डिंगावर दाखवतो आणि साधी कामं केलेत त्यांना आमच्या कामाचं श्रेय घेण्यापेक्षा काम करावीत. ज्यावेळी मुंबईत मेंढेंना कोणी ओळखत नव्हतं असं म्हणत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर टीका केली आहे. बिनविरोध महानगरपालिका निवडणुका पश्चिम बंगालमध्ये झाल्या होत्या तेव्हा बीजेपी कोर्टात गेलं होतं. म्हणजेच तिकडे तुम्हाला चालत नाही आणि इकडे तुम्हाला बिनविरोध विजय चालतोय. हे कसं चालतं? भाजप महाराष्ट्रात यूपी बिहार करू पाहतंय. आपण करत असणारी कृती असं भान ठेवून वागायला हवं असा हल्लाबोल राज ठाकरेंनी महायुती आणि भाजपवर केला. नाव न घेता शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटलांनी भाजपवर टीका केली आहे. मला अनेक जण सांगतात जाऊ दे त्यांच्या नादी लागू नका, ईडी सीबीआय इन्कम टॅक्स जेलमध्ये टाकतील असं मला सांगितलं, पण तरीही चूक असेल तिथे बोलणार असं किशोर पाटलांनी म्हटलं. जालन्यात भाजपचा प्रचाराचा नारळ फुटलाय. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या हस्ते फीत कापून शुभारंभ करण्यात आलाय. यावेळी भाजपचे इतरही पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराचं वातावरण तापू लागलं. सर्वत्र प्रचाराचा धुराळा उडालाय. काँग्रेसकडे आता मतदार राहिलेला नाही, त्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना मतदान करावं असं आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी परभणीमध्ये केलंय. तसेच बाबाजानी दुर्राणी हे दुसऱ्या पक्षातून आले आणि त्यांनी काँग्रेसच विकायला काढली असा आरोपही प्रकाश आंबेडकरांनी केला आहे. मंत्री गिरीश महाजनांनी नाशिकच्या संकल्प विजय मेळाव्यात विजयाचा विश्वास व्यक्त केला. नाशिक महानगरपालिकेत भाजप 100 पार करणार, सर्व विरोधी पक्षातील नेते आपल्यासोबत आले आहे असं महाजन म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागतासाठी संपूर्ण अमरावती शहरात इलेक्ट्रिक पोलवर बॅनर पोस्टर लावले. यावर राष्ट्रवादीचे आमदार संजय खोडके यांनी आक्षेप घेत कारवाईची मागणी केली आहे. आचारसंहितेमध्ये कुठलीही शासकीय इमारत, बिल्डिंग, इलेक्ट्रिक पोलवर बॅनर लावण्याची परवानगी नाही. भाजपनं कसे लावले त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी खोडकेंनी केली आहे. अजित पवार जातीयवादी उपमुख्यमंत्री आहे, त्यामुळे त्यांनी धनंजय मुंडेंना कधीच मदत केली नाही असा आरोप ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी केलाय. अजित पवारांनी ओबीसी नेत्यांना संपवलं तर आम्ही त्यांना संपवू असा इशारा वाघमारेंनी दिला. राज ठाकरे यांचे 20 वर्षांनं शिवसेना भवनमध्ये आगमन. त्यावर संजय राऊतांनी सर्वजण विचारत होते कसं वाटतंय, तर महाराष्ट्राला बरं वाटतंय. हे दोघे बंधू एकत्र येणं म्हणजेच आज ही हिंदू फॅमिली एकत्र येण्याचं चित्र आहे असं संजय राऊतांनी म्हटलं. 60 पेक्षा अधिक शिलेदार आम्ही मैदानात उतरवले. पालिका निवडणूक आम्ही ताकदीनं लढत आहोत. आम्ही लोकांना पर्याय देण्याचा प्रयत्न करतोय आणि आमचाच विजय होणार असा विश्वास ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांनी व्यक्त केला. चंद्रपूर जिल्ह्यात देशाला हादरवणारी घटना घडली आहे. सावकारचे कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्याला किडनी विकावी लागली. त्याची तक्रार झाली, मात्र 2 महिने उलटून कारवाई झाली नाही. याची बातमी जय महाराष्ट्रानं दाखवल्याबरोबर गुन्हा दाखल झाला आणि प्रशासन जागे झाले. यावर चंद्रपूरचे पालकमंत्री अशोक उईके यांना प्रश्न विचारताच त्यांनी माहिती घेऊन सांगतो म्हणत लिफ्टकडे धाव घेतली. उत्तर न देताच त्यांनी पळ काढला. शेतकऱ्यांप्रती असंवेदनशील हे सरकार आहे. संवेदनशील प्रकरणात जिल्ह्यातील पालकमंत्री, आमदार आणि खासदार यांनी तत्परता दाखवली नाही. पीडित शेतकऱ्याला भेटणं सुद्धा लोकप्रतिनिधींनी टाळलं. म्हणजे सत्तेतील आणि विरोधी पक्षातील जनप्रतिनिधींमध्ये शेतकऱ्यांप्रती काय संवेदनशीलता आहे हे या प्रकरणावरून दिसून येत असल्याचं प्रहारचे बच्चू कडूंनी म्हटलं.